ज्ञानाची नवी दिशा, शिक्षणाचा नवा उत्साह. SGMH अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मुलांनो, आज आपण इयत्ता 3री स्टँडर्ड 3rd मराठी विषयाचा पाठ क्रमांक 11 वाढदिवसाची भेट या पाठाचा अभ्यास करणार आहोत. रवी आणि त्याची आई या दोघांच्या संवादाने आपण या पाठाची सुरुवात करूया. रवीची आई बागेत नवीन रोप लावत होती. रोप म्हणजे रोपटे, प्लांटलेट. शी वॉज प्लांटिंग अ स्मॉल सॅपलिंग. रवी आईला मदत करत होता. मदत म्हणजे सहाय्य, हेल्प. तुम्ही जशी तुमच्या आईला तिच्या कामामध्ये मदत करता ना, तसाच रवी सुद्धा त्याच्या आईला मदत करत होता. इकडे आपल्याला प्रश्न विचारतात, बागेत रोप कोण लावत होते? बागेत रोप रवीची आई लावत होती. त्याने आईला विचारले, आई, मीही रोप लावू का? त्याने परमिशन घेतली, परवानगी. तुम्ही सुद्धा प्रत्येक काम करताना आपल्या आई वडिलांची परमिशन घ्यायला पाहिजे. आई हसून म्हणाली, हो, त्या छोट्या कुंडीमध्ये तू रोप लाव. छोट्या म्हणजे लहान, स्मॉल. कुंडी म्हणजे झाडाची कुंडी, फ्लावर पॉट, प्लांटर. तर आईने त्याला सांगितलं की देर इज अ स्मॉल प्लांटर, फ्लावर पॉट, त्यामध्ये रोप लाव, प्लांट लाव. रवीने सगळ्या छोट्या कुंड्या घेऊन त्यात फुलं झाडांची रोपे लावली. चित्रामध्ये दिसत असल्याप्रमाणे रवीने कुंड्या घेतल्या, सगळ्यात छोट्या कुंड्या घेतल्या आणि त्याच्यात फुलं झाडांची म्हणजे फ्लावर प्लांट लावले. इकडे प्रश्न विचारतात, रवीने फुलं झाडांची रोपे कशात लावली? रवीने फुलं झाडांची रोपे छोट्या कुंडीत लावली. रवी त्या रोपांना दररोज पाणी घालायचा. रोपांची काळजी घ्यायचा. काळजी घेणे म्हणजे निगा राखणे, टू टेक केअर. झाडांना पाणी, खत घालावं लागतं, त्यांची काळजी घ्यावी लागते. आणि मग ही काळजी घेतल्यानंतर काही दिवसांनी इकडे बघा, हे छोटी रोपं हळूहळू मोठी झाली. त्यावर सुंदर सुंदर फुले उमलली, ब्लूम झाली. फूल, सुमन, कुसुम, फ्लावर. एके दिवशी रवी त्या फुलं झाडांना पाणी घालत होता. ही वॉज वॉटरिंग द फ्लावर प्लांट्स. इतक्यात तेजसने त्याला हाक मारली. त्याचा मित्र तेजस, ही कॉल्ड हिम. तेजस म्हणाला, रवी, चल ना रे, येतोस ना विजयच्या वाढदिवसाला? वाढदिवस म्हणजे बर्थडे. तर त्यांच्या मित्राचा, विजयचा वाढदिवस आहे आणि म्हणून तेजस रवीला बोलवायला आलाय. रवीने उत्तर दिलं, तू पुढे चल, मी आलोच. यू गो अहेड. रवीने हात पाय धुतले. बघा मुलांनो, मातीत काम केलं, फुलझाडांची काळजी घेतली. आता तो स्वतःला स्वच्छ करतोय. आपण सुद्धा असंच स्वतःला स्वच्छ ठेवायला पाहिजे. मग तो छान कपडे घालून तयार झाला. निघताना तो आईला म्हणाला, आई, मी विजयला भेट म्हणून काय देऊ? आपण जेव्हा आपल्या मित्राच्या, मैत्रिणीच्या बर्थडेला जातो तेव्हा आपण बर्थडे गिफ्ट घेऊन जातो ना. तर तो म्हणाला, मी भेट म्हणजे भेट वस्तू, बर्थडे गिफ्ट म्हणून विजयला काय देऊ? आई म्हणाली, अरे, विजयला फुले आवडतात ना, तू लावलेलं रोप त्याला भेट म्हणून दे ना. सो दिस वॉज व्हेरी ग्रेट आयडिया. रवीला ही कल्पना आवडली. ही युक्ती, ही योजना रवीला आवडली. तर इकडे प्रश्न विचारतात, रवीला कोणती कल्पना आवडली? विजयला वाढदिवसाची भेट म्हणून फुलं झाडांचं रोप देण्याची कल्पना रवीला आवडली. वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती. अशोक, शकील, जॉन, लीना, रुपेश, राणी असे सर्वजण एकत्र जमले होते. तर इकडे प्रश्न विचारतात, वाढदिवसासाठी आलेल्या मित्रमैत्रिणींची नावे सांगा. तर इकडे या ओळीमध्ये ही सगळी नावं दिलेली आहेत. ओके. त्यांनी भेटवस्तू आणल्या होत्या, बर्थडे गिफ्ट आणले होते.
सगळे आपापली भेटवस्तू विजयला देऊ लागले. रवीने विजयला रोप दिले. रवी म्हणाला, ही माझी रंगीत सुवासिक भेट. रंगीत म्हणजे कलरफुल, सुवासिक म्हणजे सुगंधित, फ्रेग्रंट. फुलं कशी असतात? कलरफुल असतात आणि फ्रेग्रंट असतात. म्हणून त्याने त्याला म्हटलं, दिस इज माय कलरफुल अँड फ्रेग्रंट गिफ्ट. विजय, तुला नक्कीच आवडेल. यू विल शुअरली लव्ह इट. विजयची आई रवीला म्हणाली, वा रवी, तुझी भेट खूपच छान आहे. फुलणारी फुलं नेहमीच आनंद देतात. आनंद, हर्ष, हॅपीनेस. तर ह्या फुलांमुळे आपल्याला खूप आनंद मिळेल. आई म्हणते, आम्ही हे रोप आमच्या बागेत लावू. बाग म्हणजे बगीचा, गार्डन. विजय म्हणाला, रवी, यापुढं मीही अशीच रोपं लावीन. ती वाढवीन आणि इतरांनाही देईन. आय विल ग्रो मोर प्लांट्स अँड गिव्ह देम टू अदर्स. मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंतचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे इयत्ता तिसरीचे यापुढचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला मिळत राहतील. आज आपण या पाठातून काय शिकलो? झाडं लावा आणि निसर्ग फुलवा. वी शुड प्लांट मोर ट्रीज. झाडांची काळजी घ्या, त्यांना पाणी घाला, मोठं करा. प्रेमाने दिलेली भेट नेहमी खास असते. जशी रवीने विजयला प्रेमाने फुलं झाडांची कुंडी दिली, तशी प्रत्येक भेट ही नेहमी स्पेशल असते. आणि आपल्या भेटीने इतरांना आनंद द्या. गिव्ह हॅपीनेस टू अदर्स. पहिला प्रश्न आपण ऑलरेडी पाठ शिकतानाच सॉल्व्ह केलेला आहे. दुसरा प्रश्न बघूया. कंसातील योग्य शब्द लिहून खालील वाक्य पूर्ण करा. म्हणजे यूज द वर्ड्स अँड फिल इन द ब्लँक्स. रवीची आई बागेत नवीन रोप लावत होती. रवी त्या रोपांना दररोज पाणी घालायचा. वाढदिवसाची तयारी पूर्ण झाली होती. सर्वांनी आपापल्या भेटवस्तू विजयला दिल्या. रोज फुलणारी फुलं नेहमीच आनंद देतील. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्य वाचा व योग्य क्रमाने लिहा. म्हणजे अरेंज दिस सेंटेन्सेस इन परफेक्ट ऑर्डर. तर आपण पाहूया ह्याचं उत्तर काय आहे. रवी रोपांना दररोज पाणी घालायचा. रवी छान कपडे घालून तयार झाला. त्यानंतर काय झालं? वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती. आणि शेवटी काय झालं? रवीने विजयला रोप दिले. सो वी हॅव अरेंज्ड these 4 sentences as per the order of the lesson. पुढे आहे, खेळूया शब्दाशी. कंसातील शब्द वाचा आणि योग्य ठिकाणी लिहा. सुंदर काय आहे? रोप. छोट्या काय आहेत? कुंड्या. सुवासिक काय आहेत? फुले. आणि छान काय घातले रवीने? कपडे. तर अशा प्रकारे आपला हा पाठ इथे संपलेला आहे. आपण लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन धड्यासह. तोपर्यंत शिकत रहा, हसत रहा आणि SGMH अकॅडमी सोबत जोडलेले रहा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.